शिरूरचे उद्योजक असलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे राजकारणात आले ते शरद पवारांमुळे. पवारांच्या राष्ट्रवादीतल्या गटबाजीमुळे ते खासदार झाले ते शिवसेनेचे. गेल्या 10 वर्षांपासून शिरूर मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आढळरावांनी पायाभूत सुविधांवर अधिक भर दिलाय. गेल्या 4 वर्षामध्ये जवळजवळ 60-70 कोटी रुपये केंद्र सरकारचे माझ्या मतदारसंघातल्या विविध भागामध्ये खेड तालुका असेल, शिरूर असेल, आंबेगाव असेल, त्या जुन्नर तालुक्यामध्ये आता जवळजवळ 15 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. ती कामं करतो आहे. पाण्याचा प्रश्न लोकांचा, शेतकऱ्यांचा, शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडणं हे अतिशय महत्त्वाचं राहील. शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये औद्योगिक प्रकल्प उभे आहेत. त्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना सामावून घेणं हा माझा आग्रह राहील. ज्या विकासाचं चित्र आढळराव दाखवतायत तो विकास आराखडा आहे कुठं असा प्रश्न विरोधक विचारतायत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे. प्रत्येक गावामध्ये स्वच्छ पाणी देणार, प्रत्येक गावामध्ये सगळीकडे शाळा काढणार, संगणकीकरण करणार, बाकीच्या अनेक थापा रस्ते चांगले करणार, अमुक करणार, तमुक करणार. काहीही केलं नाही, कसला आराखडा नाही, काय नाही. हा माणूस खऱ्या अर्थाने व्यापारी आहे. हा माणूस उद्योगपती आहे, परंतु त्याचे उद्योग सर्वसामान्य लोकांशी निगडीत नाही. मागील 2 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे या मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडून आले. विकास कामांचं राजकारण आणि बैलगाडा शर्यती याभोवती खासदारांचं नाव चर्चेत राहिलं. यावेळेस तरी ही गटबाजी संपुष्टात येईल का? जर ती नाही आली तर पुन्हा एकदा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येऊ शकतात असं जाणकारांचं मत आहे. विकास कामासाठी मिळालेल्या विकास निधीचा त्यांनी अधिकाधिक वापर केलाय. शिवाय त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे असं मतदार म्हणतायत. केंद्र शासन आणि राज्य शासनाचा नाकारतेपणा म्हणजे त्याच्यामुळं यांचं काम थोडंसं उठून दिसतंय. हाच यातला एक महत्वाचा भाग आहे. सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी चांगली कामं केली. त्यामुळं आपल्याला असं वाटतं की अजूनही त्यांनीच खासदार व्हावं. त्यांचे कामं तर तशी काहीच नाही, फक्त त्यांचा फ्लेक्सबाजी आणि घोषणा आणि आश्वासन असं आम्हाला कुठल्याही पद्धतीचं समाधान, असं खासदारांचं असं समाधानी कार्यक्रम किंवा काम कुठल्याही पद्धतीचं ठोस काम नाहीये. आदिवासी भाग, खेड्यापाड्यामध्ये रस्त्यांबाबत चांगल्या सुधारणा झालेल्या आहेत. मोबाईल नेटवर्क चांगल्या पद्धतीत पोहोचले गेलेले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादीतल्या अंतर्गत गटबाजीचा मोठा फायदा आढळरावांना मिळेल असं दिसतंय. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्षाकडून आढळरावांपुढे फार मोठं आव्हानही दिसून येत नाही. रायचंद शिंदे, IBN लोकमत, शिरूर.